कोस्टल रोड संदर्भात बातमी आहे। कोस्टल रोड हा आता खुला करण्याचा मुहूर्त ठरलेला आहे। मरीन ड्राइव्ह ते वरळी दक्षिण वाहिनीची मार्गिका ही खुली करण्यात आली आहे। मरीन ड्राइव्ह ते वरळी दक्षिण वाहिनीची मार्गिका खुली करण्यात आलेली आहे। कोस्टल रोड खुला करण्याचा मुहूर्त ठरलाय। कोस्टल रोड खुला करण्याचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। मरीन ड्राइव्ह ते वरळी दक्षिण वाहिनीची मार्गिका ही खुली करण्यात आलेली आहे। कोस्टल रोड संदर्भात ही आनंदाची बातमी आहे। कोस्टल रोडची मरीन ड्राइव्ह ते वरळी दक्षिण वाहिनीची मार्गिका आता खुली करण्यात आलेली आहे। मरीन ड्राइव्ह ते वरळी ही दक्षिण वाहिनीची मार्गिका खुली करण्यात येते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। डॅरिल, कोस्टल रोडची मरीन ड्राइव्ह ते वरळी दक्षिण वाहिनीची मार्गिका जी आहे ती आता खुली करण्यात येते आहे, अधिकची माहिती। जान्हवी, मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येते, कारण आता मुंबई कोस्टल रोड अखेर उघडण्याचा मुहूर्त जो आहे तो अखेर ठरला आहे। उद्या सकाळी 11 वाजता जो आहे तो हा कोस्टल रोडचे उद्घाटन पार पडणार आहे। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। वरळी ते मरीन ड्राइव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेचा लोकार्पण होणार आहे आणि याची माहिती जी आहे ते महापालिकेने दिली आहे। तर मंगळवारपासून मुंबईकरांना हा कोस्टल रोड जो आहे तो सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे आणि उर्वरित कामांच्या दृष्टीने देखील महापालिकेच्या वतीने जो आहे तो वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस हा जो कोस्टल रोड आहे तो सुरू असणार आहे। तर शनिवार आणि रविवार जो हा कोस्टल रोड आहे तो बंद राहणार आहे। जान्हवी, शनिवार रविवार कोस्टल रोड बंद राहण्यामागची कारण कोणकोणती सांगितली गेली आहेत? नक्की जान्हवी, आता महापालिकेच्या वतीने जी माहिती देण्यात आली त्या माहितीनुसार जी कोस्टल रोडची जी उर्वरित कामं जी बाकी आहेत त्या आता ती नेमकी कामं कोणती आहे ते सांगण्यात अजून आलेले नाहीत। त्यांच्या वतीने एवढंच सांगण्यात आलंय की जी उर्वरित कामं आहेत कोस्टल रोडची ते उर्वरित कामांच्या दृष्टीने जे आहे ते शनिवार आणि रविवार जो आहे तो कोस्टल रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। सोमवार ते शुक्रवार 5 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा कोस्टल रोड वाहतुकीसाठी सुरू असणार आहे, पण मात्र शनिवार आणि रविवार जो आहे तो बंद राहणार आहे। जी डॅरिल, मरीन ड्राइव्ह ते वरळी दक्षिण वाहिनीची मार्गिका आज खुली होतीये, काय फायदा होईल प्रवाशांना आणि एकंदरच नागरिकांना याचा? नक्की जान्हवी, उद्या जे आहे ते वरळी ते मरीन ड्राइव्ह अशी दक्षिण वाहिनीची मार्गिका महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे। फायदा म्हणजे आपण पाहायला गेला तर नागरिकांना, जे मुंबईकरांना जे प्रवास करतात जो ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतो तो आता कुठेतरी कमी होणार आहे। जो मुंबईकरांवर जो ट्रॅफिकचा जो ताण आहे तो कमी होणार आहे, कारण वरळी ते मरीन ड्राइव्ह आपण पाहिलं तर जो किमान जो 1 ते 1.5 तास लागतो ट्रॅफिकमुळे तो आता किमान मुंबईकर जे आहे ते 15 ते 20 मिनिटात पोहोचतील आणि यात जो आहे तो वेळेत लोकांचा वेळ जो आहे तो वाचणार आहे आणि मुंबईकरांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे। जान्हवी, जी जी डॅरिल, मुख्यमंत्र्यांसोबत आणखी कोण कोण उपस्थित असणार आहे कार्यक्रमासाठी? जान्हवी, आपण पाहिलं तर या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते होणार आहे। त्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे। त्यासोबत मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील उपस्थित राहणार आहे। महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी शिव उबाटा गटाचे जे नेते आहेत, आमदार आदित्य ठाकरे असतील, आमदार सुनील शिंदे असतील, खासदार अरविंद सावंत असतील, जे स्थानिक नेते आहेत त्यांना देखील आमंत्रण देण्यात आलेले आहे। पण मात्र आता उद्याच्या कार्यक्रमाला हे नेते उपस्थित राहणार का हे पाहावं लागेल। जान्हवी, जी जी धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मरीन ड्राइव्ह ते वरळी दक्षिण ही मार्गिका खुली होणार आहे। कोस्टल रोड खुला करण्याचा मुहूर्त आता ठरला।